गुड आफ्टरनून स्टुडंट्स. बघा, सॉलिड स्टेटचा प्रॉब्ली हा शेवटचा लेक्चर आहे आणि त्याच्यात आपल्याला आज शिकायचं आहे ब्रॅग्स इक्वेशन. बघा, हे ब्रॅग्स इक्वेशन फिजिक्समध्ये पण तुम्हाला तिथं डिटेल शिकायला भेटणार आहे. इथं ब्रॅग्स इक्वेशन काय असतं बघा, 2D sin थीटा इज इक्वल टू n लॅम्डा. 2D sin थीटा इज इक्वल टू n लॅम्डा. पण हे ब्रॅग्स इक्वेशन का बरं वापरलं जातं आणि हे 2D sin थीटा कडून आलं तर आपण ते शॉर्ट मध्ये बघू. तर बघा, मी तुम्हाला लॅटाईस पॉइंट सांगितलंय. बरं, क्रिस्टल्स लॅटाईस काय असतं, रेग्युलर अरेंजमेंट ऑफ थ्री लॅटाईस पॉइंट इन 3 डायमेन्शनल. क्रिस्टल काय असतो, क्रिस्टल्स काय असतात, रेग्युलर अरेंजमेंट ऑफ लॅटाईस पॉइंट इन 3 डायमेन्शनल. बघा, हा जो लॅटाईस पॉइंट, बरोबर, हे झाले लॅटाईस पॉइंट इक्विडिस्टन्स वर आहे. बघा, मी इथं सेंटरला काढतो. समजा ही लेयर 1 L1 म्हणून, लेयर 2 1 2 3 4 5 6, लेयर 2 ही झाली लेयर 3. बरोबर. आणि हे पॉइंट्स ऍक्च्युअली मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असते, याला आपण कन्स्ट्रोन्ड पॉइंट म्हणतो किंवा आपण याला लॅटाईस पॉइंट म्हणतो. ते ऍक्च्युअली असतो सेंटर ऑफ द सर्कल. म्हणजे इथं काय, हा एक सर्कल आहे, इथं काय, हा एक सर्कल आहे. बरोबर. तर आपल्याला या दोन्हीमध्ये इंटरप्लेनर, याला आपण इंटरप्लेनर डिस्टन्स म्हणतो. काय म्हणतो असतो आपण याला, इंटरप्लेनर डिस्टन्स, तो सापडायचा आहे. म्हणजे क्रिस्टल्स मध्ये दुसरा ऍटम किती अंतरावर आहे ते आपल्याला बघायचंय. याला आपण इंटरप्लेनर डिस्टन्स म्हणतो. मग बघा, हा एक ऍटम आहे आणि हा एक ऍटम आहे. बघा, मी हे 2 पॉइंट्स घेतले. बघा, हा एक ऍटम आणि हा एक ऍटम. तर बघा, हे डिस्टन्स काय, याचा रेडियस आहे. हे डिस्टन्स काय, याचा रेडियस आहे. मग या डिस्टन्सला आपण, या दोन्हीच्या डिस्टन्सला d म्हणू. म्हणजे आपण रेडियस कसं फाइंड करू शकतो, r इज इक्वल टू d अपॉन 2. बरोबर. म्हणजे बघा, हे झालं रेडियस आणि हे झालं रेडियस. म्हणजे या पॉइंट पासून तर या पॉइंट पर्यंत डिस्टन्स किती आहे, दॅट इज इक्वल टू d. त्याला आपण इंटरप्लेनर डिस्टन्स म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण, इंटरप्लेनर डिस्टन्स. ओके. तर d हा काय आहे, तो इंटरप्लेनर डिस्टन्स. मग मला सांगा, या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत डिस्टन्स आपल्याला फाइंड करायचंय आणि हा तर सॉलिड आहे. हा काय, एक सॉलिड आहे. बघा, आता मी हे रफ करतो. याला आपण लेयर 1, लेयर 2 आणि लेयर 3 म्हणू. आपल्याला याचं इंटरप्लेनर डिस्टन्स सापडायचं आहे. या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंतचं डिस्टन्स आपल्याला फाइंड करायचं आहे. म्हणजे 2 लेयर्स मध्ये किती डिस्टन्स आहे. पण मला सांगा, सॉलिड आहे, सॉलिड मध्ये आपण आता रेज पास करणार आहे. तर सॉलिड मध्ये रेज मध्ये पेनिट्रेट केलं पाहिजे. हे जर सॉलिड लेयर आहे, त्याच्यामध्ये लेयर रेजने काय केलं पाहिजे, पेनिट्रेट केलं पाहिजे. म्हणून आपण इथं कोणते रेज वापरतो, एक्स रेज. कारण आपल्याला माहिती आहे, आपल्याला जर फ्रॅक्चर झालं तर डॉक्टर आपल्याला एक्सरेज काढायला लावतात. ते रेज आपल्या बॉडीमध्ये पेनिट्रेट करतात कारण त्यांची एनर्जी जास्त असते. म्हणून आपण इथं कोणते रेज वापरतो, एक्स रेज. कारण एक्स रेजचा हा लॅम्डा काय असतो, लेस वेव्हलेंथचा असतो. कारण तुम्ही माझ्यामध्ये स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स मध्ये शिकला असाल, E इज इक्वल टू Sc अपॉन n लॅम्डा. E इज इक्वल टू Sc अपॉन लॅम्डा. म्हणजे ज्याची वेव्हलेंथ कमी
E इज इक्वल टू SC अपॉन लॅम्बडा. ज्याची वेव्हलेंथ कमी त्याची एनर्जी जास्त. मग एक्सरेची वेव्हलेंथ काय असते? लेस वेव्हलेंथ असते, म्हणून त्याची एनर्जी जास्त असते. एनर्जी जास्त असते म्हणून आपल्या बॉडीत ते काय करतात? पेनिट्रेट करतात. बरोबर. तर आता बघा हा एक्सरे इथून आला, इथं डॅश झाला आणि इथं काय झाला? रिफ्लेक्ट झाला. ही सॉलिड सरफेस आहे, ही रेज इकडे आलं म्हणजे याला आपण अँगल ऑफ इन्सिडेंट म्हणू. तर अँगल ऑफ इन्सिडेंट किती? हा थीटा. आणि हा अँगल ऑफ रिफ्लेक्शन आर. जेवढा अँगल ऑफ फिजिक्स मध्ये शिकला असेल, जेवढा अँगल ऑफ इन्सिडेंट असतो तेवढाच अँगल ऑफ रिफ्लेक्शन असतो. म्हणजे हा अँगल पण किती झाला? थीटा. पण मी आता सांगितलं एक्सरे हे पॉवरफुल रेज असतात, ते आतमध्ये पेनिट्रेट पण होतात. तर बघा आता हा रेज इथं डॅश झाला, आता हा इथपर्यंत आतपर्यंत गेला. तर या दोन्हीचं डिस्टन्स कसं फाइंड करायचं? आता बघा मला सांगा. बघा ही रे मी हिला पुढे एक्सटेंड करतो आणि ही रे हिला पुढे मी एक्सटेंड करतो. तर मला सांगा या पॉइंटचं डिस्टन्स किती आहे? डी. ऑलरेडी आपण बघितलं होतं, कारण हा एक सर्कल असतो आणि हा एक सर्कल असतो, दोघांचा रेडियस म्हणजे हा डायमीटर आहे, म्हणजे हा काय? डी. तर मी याला नाव देतो बघा ए बी सी आणि डी. तर बघा इथून हे दोन्ही रेस बघा पॅरलल आहे, म्हणजे इथपर्यंत हे दोन्ही रेस बघा इथपर्यंत त्यांनी इक्वल डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आणि रिफ्लेक्ट होताना बघा इथून इक्वल डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. म्हणजे हा जो मी याला x म्हणतो आणि याला y म्हणतो. निश्चितच y ने जास्त डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे, कारण तो आतमध्ये पेनिट्रेट झालाय. x सरफेसच्या वरती y काय केलाय? त्या सरफेस मध्ये पेनिट्रेट झाला, म्हणजे निश्चितच y ने एक्स्ट्रा डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. मग किती डिस्टन्स एक्स्ट्रा ट्रॅव्हल केलं बघा? इथं x आणि y ने इक्वल डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आणि इथून पण इक्वल डिस्टन्सला काय झाले? ते रिफ्लेक्ट झाले. म्हणजे एक्स्ट्रा डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं बघा? मी ते डॅश करतो. AD आणि DC हे त्याने एक्स्ट्रा डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. बघा आता हा इथं मी हे आपण असं एक्सटेंड केलं म्हणजे हे काय झालं? परपेंडिक्युलर झालं. बरोबर. तर इथं अँगल हा किती असणार? 90. इथं अँगल किती असणार? 90. त्याच्यापैकी हा थीटा आहे, मग हा किती असणार? 90 मायनस थीटा. हा इथं पण बघा इथून तर इथं अँगल किती आहे? 90. बरोबर. पण हा 90 मायनस थीटा आहे, मग हा किती झाला? थीटा. तर बघा इथे एक ट्रायंगल तयार झालं. तर मी इथं ते ट्रायंगल काढतो बघा. हे असं ट्रायंगल, बघा हा पॉइंट ए, हा पॉइंट डी आणि हा पॉइंट बी आणि हा काय? थीटा. मी ही लाईन काढल्यानंतर इथे एक ट्रायंगल तयार झाला, इकडे एक ट्रायंगल तयार झाला. तर मी त्याला ट्रायंगल दिलं ए बी आणि डी. हा अँगल थीटा आहे आणि हे डिस्टन्स किती आहे? बी आणि डी पासून ते किती आहे? डी. तर एडी किती होईल? ट्रिग्नोमेट्री तुम्ही शिकला असाल. एडी किती होईल? दॅट इज डी साइन थीटा. हा ए आणि डी किती आहे? डी साइन थीटा. मग मला सांगा एडी आणि डीसी इक्वल आहे, एडी आणि डीसी इक्वल आहे. मग मी असं लिहू शकतो का बघा? एडी इज इक्वल टू डीसी. एडी इज इक्वल टू डीसी. मग एडी किती? डी साइन थीटा. मग डीसी पण किती असणार? डी साइन थीटा. मग टोटल एक्स्ट्रा डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं? दिस प्लस दिस. तर एक्स्ट्रा डिस्टन्स
ट्रॅव्हल किती आहे AD प्लस DC, दिस प्लस दिस, AD किती आहे D sin थीटा आणि DC किती D sin थीटा, मग हे किती होणार 2D sin थीटा, आला का नाही 2D sin थीटा, 2D sin थीटा. आणि फॉर कन्स्ट्रक्टिव्ह बघा तिथं दिसत नाही तर मी इकडे लिहितो फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स, फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स ते किती असणार आहे 2D sin थीटा इज इक्वल टू इंटिजर ऑफ लॅम्बडा दॅट इज n लॅम्बडा. मग हा n ची व्हॅल्यू किती असू शकते 1 2 3 4 5 6 टिल इन्फिनिटी, हे n ची व्हॅल्यू किती असू शकते 1 2 3 4 असू शकते. मग बघा हे इक्वेशन बघा, हे जरी माहित नसेल फिजिक्स मध्ये पण तुम्हाला डायरेक्ट ब्रॅग्स इक्वेशन आहे 2D sin थीटा इज इक्वल टू n लॅम्बडा. फक्त आपल्याला ते कसं आलं हे सांगण्याचा मी प्रयत्न केला, पण हे आपल्याला एक्झाम मध्ये इम्पॉर्टंट नाही. आपल्याला इम्पॉर्टंट आहे जसे न्यूमेरिकल्स मध्ये D फाइंड करायला लावतील, अँगल फाइंड करायला लावतील, तर ते इम्पॉर्टंट आहे आपल्याला. तर आपण ते इक्वेशन लिहून प्रत्येक टर्म काय आहे ते आपण बघू. तर काय फॉर्म्युला 2D sin थीटा इज इक्वल टू n लॅम्बडा. इथं D काय इंटरप्लेनर डिस्टन्स, थीटा काय अँगल आहे, n काय ऑर्डर ऑफ रिफ्लेक्शन, ऑर्डर ऑफ रिफ्लेक्शन, आणि लॅम्बडा काय वेवलेंथ. तर चला आपण एक क्वेश्चन बघू याच्यावर. पहिले टर्म्स लिहून घ्या. लिहिलंय, व्हिडिओ पॉज करा, लिहून घ्या. तर इथं बघा क्वेश्चन, इन सेकंड order diffraction of X-ray with wavelength 1 angstrom from a set of parallel plane in a metal occur at angle 60 degree, at angle 60 degree. The distance between the distance between the scattering plane in the crystal, the distance between scattering of the plane in the crystal will be, असा क्वेश्चन विचारलाय बघा. तर आपल्याला सिंपल फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे 2D sin थीटा इज इक्वल टू n लॅम्बडा. आता काय विचारलं बघा, डिस्टन्स बिटवीन स्कॅटरिंग प्लेन म्हणजे D विचारलाय. तर D काय आहे, D इज इक्वल टू n लॅम्बडा अपॉन 2 sin थीटा. n बघा इथे दिले सेकंड ऑर्डर, n काय ऑर्डर ऑफ
ऑर्डर ऑफ डिफ्रॅक्शन हा n आहे, तर n किती होणार, d इज इक्वल टू ऑर्डर ऑफ रिफ्रॅक्शन म्हणा किंवा ऑर्डर ऑफ डिफ्रॅक्शन म्हणा, d इज इक्वल टू किती येणार, हा n ची व्हॅल्यू आली 2, वेव्हलेंथ दिली 1 एंगस्ट्रॉम इंटू 2 इंटू साइन, अँगल किती दिला 60, हा 2 कॅन्सल होईल, साइन थीटाची व्हॅल्यू काय असते बघा इथं दिसत नाही, इथपर्यंत सगळ्यांना दिसतं 2d sin थीटा इज इक्वल टू n लॅम्बडा. तर पुढे सॉल्व करतो बघा, आपल्याला d विचारला तर d काय असणार आहे, d इज इक्वल टू n लॅम्बडा अपॉन 2 sin थीटा, d इज इक्वल टू n सेकंड ऑर्डर डिफ्रॅक्शन, याला ऑर्डर ऑफ रिफ्रॅक्शन किंवा ऑर्डर ऑफ डिफ्रॅक्शन पण म्हणतो आपण. तर d किती आहे, हा 2 आहे कारण सेकंड ऑर्डर म्हटलंय, तर हा 2, वेव्हलेंथ किती आहे 1 एंगस्ट्रॉम आणि 2 इंटू साइन थीटा, अँगल किती आहे 60, हा 2 कॅन्सल होणार, बरोबर. बघा खूप बोर्ड चमकतोय, तर इथं सॉल्व करतो बघा, 2d sin थीटा इज इक्वल टू n लॅम्बडा, तर डिस्टन्स फाइंड करायचं आहे, फॉर्म्युला काय आहे n लॅम्बडा अपॉन 2 sin थीटा, d इज इक्वल टू n ची व्हॅल्यू दिलेली आहे, किती दिली, सेकंड ऑर्डर डिफ्रॅक्शन म्हणजे 2, वेव्हलेंथ दिली 1 एंगस्ट्रॉम, 2 इंटू साइन 60 कारण अँगल किती दिला 60 डिग्री, 2 कॅन्सल होणार, d इज इक्वल टू 1 एंगस्ट्रॉम अपॉन साइन थीटा किती √3/2, तर हा वरती येणार, बरोबर. तर काय येणार, d इज इक्वल टू 2 डिवाइडेड बाय √3, d ची व्हॅल्यू फाइंड करा. तर ती व्हॅल्यू येते 1.15 एंगस्ट्रॉम, 1.15 एंगस्ट्रॉम. तर तुम्ही काय करायचं बघा, फक्त आपल्याला ब्रॅग्स इक्वेशन माहित पाहिजे, 2d sin थीटा इज इक्वल टू n लॅम्बडा, 2d sin थीटा इज इक्वल टू n लॅम्बडा. फिजिक्स मध्ये तुम्हाला याच्यात जास्त शिकायला भेटेल, याच्यात काय अडचण असेल तर नक्की कळवा. थँक्यू.